आपलं कुणकेश्वर असं इथे सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे. हा बघा, हा आहे समुद्र, हे आहे कुणकेश्वर मंदिर. आणि हे प्रशस्त असं हे कुणकेश्वर मंदिर आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे ST बस वेळापत्रक दिलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून. तर हे बघा, महाशिवरात्रीचे इथे कुणकेश्वर मंदिरामध्ये कुणकेश्वर जत्रा 2025ची इथे बघा ही तयारी सुरू आहे. आणि इकडे दर्शन रांग, दर्शनाच्या रांगेची इथे ही अशी व्यवस्था केलेली आहे. तर इथे संपूर्ण हे असं दर्शनाच्या रांगेचं काम सुरू आहे. जत्रा असते, उत्सव असतो, त्याची पूर्ण तयारी आहे. दीपस्तंभ पण एकदम प्रशस्त आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सगळ्या ठिकाणी असं. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवेकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे देवगडमधल्या कुणकेश्वर मंदिराजवळ. तर आता येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीचा उत्सव असतो. तर मी आता कुणकेश्वरला चाललो आहे आणि मंदिरामध्ये जो उत्सव असतो त्याची केली तयारी झाली आहे. आणि तिकडे काय काय सोहळे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर बघूया. हे श्री देव कुणकेश्वर देवस्थान प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात कुठे कुठे काय काय जत्रेची तयारी केली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर. देवगडमधली ही कुणकेश्वरची जत्रा महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीच्या दिवशी आहे. ही जत्रा 1.5 दिवस असते. हे कुणकेश्वर मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यामध्ये समुद्रकिनारी स्थित आहे. हे कुणकेश्वर मंदिर कणकवली रेल्वे स्टेशनपासून 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मालवण बस डेपोपासून 54 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे ST बस वेळापत्रक दिलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या बसेसचं आणि त्याची टायमिंगचं. हे श्री मांडलिक मंदिर आहे. हे श्रीदेव नारायण मंदिर आहे. या इथे श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये असे हे सगळे उत्सव साजरे केले जातात. त्याची पूर्ण ही इथे लिस्ट आहे. कुणकेश्वर महाशिवरात्री जत्रेच्या दिवशी ह्या संपूर्ण परिसराची सजावट केली जाते. हा दीपस्तंभ पण एकदम प्रशस्त आहे. ह्याचे पण रंगकाम हल्लीच करण्यात आलेले आहे. हे सिलिंग पण बघा एकदम सुंदर डेकोरेट केलेली आहे. आणि नंतर हे पिलर्स पण एकदम ची सजावट एकदम सुंदर आहे. फ्लोरिंगमध्ये पण बघा हे पॅटर्न एकदम छान केलेलं आहे. आणि नंतर मग कॉलम्सच्या वरती पण. आणि हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सगळ्या ठिकाणी असं हे नाव कोरलेलं आहे. आणि ते दोन्ही बाजूला शंकर त्याची मूर्ती आणि मग नाग वगैरे आहे. हे फ्लोरिंग पण एकदम मस्त केलेलं आहे. तर इथे दोन्ही बाजूला हे असं सुंदर असं 3D पेंटिंग आहे. मंदिरातनं डावीकडनं बाहेर खाली पायऱ्याने उतरून आल्यानंतर सुद्धा बघा इथे ही अशी सजावटचं काम सुरू आहे जत्रेच्या साठी. इथे पण मंडपाचं काम सुरू आहे ह्या समुद्राच्या बाजूनी. इथे मंडपाच्या छताला पण इथे सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. तर इथे बॅक साईडला तुम्हाला बसून समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर बघा इथे असे हे बेंचेस आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचे सिटिंग अरेंजमेंट आहे. तर पाठीमागून मंदिराच्या बॅक साईडला बघा इथे असा हा समुद्र आहे. कुणकेश्वर जत्रेच्या दिवशी जर तुम्ही इथे बघाल तर हा परिसर पूर्ण तुडुंब गर्दीने भरलेला तुम्हाला दिसेल. तर हे बघा, महाशिवरात्रीचे इथे कुणकेश्वर मंदिरामध्ये जत्रेची तयारी चालू आहे. इथे असा हा मंडप वगैरे आहे. नंतर मग त्या साईडला ते लाईन्ससाठी सुद्धा अरेंजमेंट केली जाते. तर इथे पण बघा हे सगळं 26
तारखेच्या शिवरात्रीला इथं जो काय महाशिवरात्री उत्सव असतो त्याची इथे तयारी सुरू आहे. आणि इथे सगळे हे बॅनर्स वगैरे पण बनवण्यात आलेले आहेत. या रस्त्यावरती जरी तुम्हाला इथे आता वाहने दिसत असल्या तरी जत्रेच्या दिवशी तुम्हाला पार्किंगची सुविधा दुसरीकडे करण्यात आलेली आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी कुणकेश्वर जत्रेची बघा ही अशी सगळी तयारी चालू आहे. आणि इकडे दर्शन मंडप असं सगळं इथे हे तयारी चालू आहे. तर हे बघा दर्शनाच्या रांगेची इथे ही अशी व्यवस्था केलेली आहे. आणि ते पण बघा तिथे असं पायऱ्यांनी वरती चढून परत स्टेप्सनी खाली उतरून पुढे अशी दर्शनाची रांग येणार आहे. तर इथे संपूर्ण हे असं दर्शनाच्या रांगेचं काम सुरू आहे. तर ह्या इथे पण हे बघा कुणकेश्वर जत्रेची अशी पूर्ण तयारी चालू आहे. तर इथून हा असा बाहेर पडण्याचा मार्ग आहे. ह्या बघा ह्या पायऱ्या अशा इकडनं डावीकडनं अशा बाहेर पडतात. तर या इथे बघा सगळे असे हे स्टॉल्स आहेत मालवणी मेव्याचे. त्यानंतर मग इकडे पण हे पूजेच्या साहित्याचे वगैरे पण स्टॉल्स आहेत. तर ह्या इथे हे असं भक्त निवास आहे भक्तांना इथे स्टे करायसाठी. आणि लेफ्ट साईडला इथे असं हे वॉशरूम वगैरे आहे. तर बघा इथे या बोर्डावरती दाखवलेला आहे समुद्रकिनारी जाण्याचा मार्ग. आणि मालवण आचरा कणकवली डावीकडे, देवगड जामखंडे विजयदुर्ग नांदगाव उजवीकडनं सरळ आणि भक्त निवास आपल्या इथे पाठीमागे. हा बघा हा भक्त निवास आहे. तर हा बघा हा देवगडचा असा हा समुद्र आहे. आणि नंतर मग तुम्ही जर इथे बघितलं तर हे बघा हे कुणकेश्वर मंदिर आहे देवगडचं. आणि इथे हे महाशिवरात्रीची कुणकेश्वर जत्रेची इथे तयारी सुरू आहे. तर ह्या रोडवरून सुद्धा बघा इथे तुम्ही जर आले तर इथून अशा ह्या पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. आणि मंदिराच्या बॅक साईडला समुद्रकिनारी जाऊ शकता. तर हा सुंदर असा हा देवगडचा समुद्रकिनारा आहे. आपलं कुणकेश्वर असं इथे सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे. हा बघा हा आहे समुद्र, हे आहे कुणकेश्वर मंदिर. या पायऱ्याने तुम्ही इथे मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊ शकता. तर तुम्ही या पाठीमागच्या रोडवरून आले तर इथून डायरेक्ट तुम्ही समुद्रावरती उतरण्यासाठी तुम्हाला इथे अशा ह्या पायऱ्या आहेत. कुणकेश्वरच्या ह्या देवगड समुद्रकिनाऱ्याची वाळू बघा एकदम सफेद शुभ्र आहे. तर इथे पाठीमागे हे असे स्टॉल्स वगैरे पाणीपुरीचे आहेत. नंतर मग तिकडे समोर शेवपुरीचा वगैरे पण स्टॉल आहे. तर इथून पण तुम्हाला समुद्रावरती उतरण्यासाठी हा असा मार्ग आहे. इथे पायऱ्या आहेत पण इथे थोडं पाणी असल्यामुळे तुम्ही इथून समुद्रात नाही जाऊ शकणार. हे बघा हे डायरेक्ट असं पाणी आहे. पाण्यामध्ये असे छोटे छोटे मासे पण दिसत आहेत. समुद्रावरून पण तुम्हाला कुणकेश्वर जत्रेची तयारी सुरू आहे. ते बघा इथे हा असा मंडप आपल्याला दिसत आहे. तर या साईडला इथे बॅक साईडला बघा हे असे स्टॉल्स आहेत. सगळे स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स वगैरे. या इथे पण कोकणी मेवा आणि नंतर पूजेच्या साहित्याचा स्टॉल आहे. या इथे बघा हे लिंबू सरबत वगैरेचा स्टॉल आहे. कैरी पन्ने वगैरे. नंतर मग त्या साईडला सुद्धा बघ ते कोकणी मेवा. इथे पण हे कोकणी मेवा आहे. इथे पेढे आहेत कंदी पेढे वगैरे असे सगळे हे स्टॉल्स आहेत. ते पण पूजेचं साहित्य आणि नंतर मग कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा देवगडमधल्या कुणकेश्वर जत्रा 2025च्या तयारीचा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.